आणि सगळं नीटनीटकं लावून ठेवते जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. कोबी कोबी फ्लावर भेंडी गवार याचं जास्त असतं वाटतं. ही अशी वेल वाढते पूर्णतः. एकदा याला पकडलं ना ग्रिलला की मस्त वाढेल. काल कलिकसोबत हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो आणि बाहेर हेल्मेट ठेवलं होतं माझं. ते हेल्मेटच कोणीतरी चोरून घेऊन गेलं. म्हणजे असं कोबी आहे म्हणूनच नाही खाते, पण मला तुपन चटणी भरपूर आवडतं. तर मी कधी मला वेळ म्हणजे चान्स भेटला ना तर मी तुपन चटणी खायला खूप आवडीने खातो मी तुपन चटणी. तर वाजलं तर किती 10-14 झाले ते 11 वाजतील आहेत आता. मग गुड मॉर्निंग. हे आधी खिडकी इकडची बंद करू दे. ही खिडकी उघडायची जरा म्हणजे बरं वाटतं. उजेड जास्त येतो ना. हे काढ याचं सगळं. झोन हो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला आजच्या दिवशी सुरुवात करूया आपण. हे सुकलं का डब्यावरती ठेवलंस धुवून ते? मला वाटत होतं काय खास नाही. ठीक आहे, ह्यो चांगला आहे. तू घेऊन जा ना गावी. ते असू दे. मला काय ते टिकल ते मला वापरणार. ते किती वापरणार आहे मी वापरून असू दे. ह्याला तर नको पाणी घालू ना, उद्या घालू का नाही? लय पण गरम पीत जाऊ पाणी नाही. आणि काय टाकलंस नाही ना काय? मिक्स करून होतो यात. आता आधीच संपू दे तेवढं, नंतर मग मिक्स करते. आज आई आहे सोबत. आता थोड्या वेळा मी म्हणजे आजच्या दिवस अगोदर पण आली होती आई आणि आज परत आले. कारण आज थोडं सामान काय काय आहे ते घेऊन जायचं आहे. ती गावी जाणार आहे आज संध्याकाळी. तर आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग नाश्ता वगैरे. आता डबा पण येईल कारण जो डबा आहे तोच मी खाणार आहे. कारण तर आता काय बनवणार नाही. तिकडे जाऊन आई नाश्ता करेल दादाच्या घरी जाऊन. मग त्याला फ्रेश वगैरे होऊया आणि मग जाऊया आपण दादाच्या घरी तिकडे. आजचा दिवस थोडंसं हेल्प होईल आईची, बाकी काय नाही. ठीक आहे, चला फ्रेश होऊया. पाणी तापलेलं आहे. ठीक आहे, त्याचं संपल्यावरती मग गेलं दुसरं. पिशवी ना आता ते बाटलीला आणत त्याने. ते बरं पडतं. हो हो. किस्त मसाला आहे बघू. असू दे एवढंसं. 10-11 तर तो आता संपल की. आता मी चालू करणार की आता मध्ये जमत. आता इकडे तिकडे जातो त्यामुळं जेवण बनवा जमत नव्हतं. पण आता असू दे तेवढं बनवीन मी आता हळूहळू. आणि सगळं नीटनीटकं लावून ठेवते जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. काय 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 कर संपलं आहे किंवा काय सर्व बघते. बाकी चला आता फ्रेश होऊया, आंघोळ वगैरे करूया आणि मग रेडी होऊया. कारण आता थोडं आता आईला पण घेऊन जायचं. म्हणजे मी पण ऑफिसला निघालो. तसंच झालं का सर्व होतं.
तर फायनली आंघोळ वगैरे झालेली, फ्रेश झालेलं आहे. हे बघा इथे हे वाळत घातलेलं आहे, कारण तो वाळत घालायला जागा नाही. मी डबा बघतो खाली आलाय का, किती आलं तर 8-5 झालं, तर जाऊन येतो खाली. ॲक्च्युली डबा ना वॉचमॅनकडे कधी ठेवते ते, तर तिथून आपल्याला पिक करायला लागतो. तर आला मी थोडं बसलो होतो 5 मिनटापर्यंत, ते थोडं उशीर आले आणि आत्ता भेटला मला डबा. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया. ते कचरा डबा खाली ठेवला पाहिजे होता. कचरा डबा ह्याच्यात काय आहे? हे धुतलाच ना डबा आता? ठीक आहे. डब्यात काय दिलं आज? ते काढताना थोडंसं लई टाईट आहे ना. कोबी, फ्लावर, भेंडी, गवार हेच जास्त असतं वाटतं. ठीक आहे, आता हे काय आवडत नाही पण आता खायचं. तर आज बघितलं तुम्ही डब्यामध्ये कोबीची भाजी आहे, पण ठीक आहे आता आज कोबी खायचा. हे जे वेल आहे ना, ही अशी वेल वाढते पूर्णतः. एकदा याला पकडलं ना ग्रिलला की मस्त वाढेल. आणि ह्याला ॲक्च्युली कवर नाही आहे, कारण एकच बेडशीट होती, तर बेडशीटचं कवर ह्याच्यावर होतं, ते धुवायला टाकलं आहे. डबा भरून घेतो आणि डबा आम्ही तिकडे जाऊन खातो खारघरला, कारण आता आई पण रेडी झालेली. चपाती आहेत की गरम चालेल, ते मशनीवरचं चपाती येतं. तर हे सुकं आम्ही घेऊन चालू तिकडे खारघरला. तिकडे बघू वहिनीने काय बनवलं ते, थोडंसं खाईन आणि हे थोडंसं मिक्स करून खाईन नाश्त्याला. तर तिकडेच नाश्ता करायला जाऊया आपण. हे धुया घेऊ का? असतं ते धुतो होतं काय, आता काय सवय लावायचंच आहे ना. धुतो ना. गरम गरम चपाती टाकायचं असते ना डायरेक्ट, त्यामुळे तर घाम सुटला ना. आणि त्या डब्यात भरून टाकला. हे बरं झालं आणलं ते. चांगलं ना गं डबा. मी चोरीच होते गावाला मला. प्लास्टिकचा डबा नाही वाटत मला, तर म्हणजे घेऊ शकतो. हे कसं भांडे घासायसाठीच आहे डबा. खारघरला पण मी आणले की मला भेटलं होतं तेव्हा खायला. तुझं झालं का सगळं आवरून? काय म्हणजे काय घ्यायचं होतं सगळं घेतलंच ना, म्हणजे विसरलंच नाही ना आता. आता फक्त काजू आणि बदाम खाऊन जाऊया. तर फायनली सर्व रेडी झालेलं, तर बॅग वगैरे भरून घेतो. ॲक्च्युली काल काय आलं, काल जेवायला बसलो होतो आम्ही. आई हेल्मेट घेतो. काल कलिकसोबत हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो आणि बाहेर हेल्मेट ठेवलं होतं माझं. ते हेल्मेटच कोणीतरी चोरून घेऊन गेलं. आता हे एक्स्ट्रा माझ्याकडे होतं म्हणून बरं आहे, नाही तर मग परत मला विकत घ्यायला लागलं असतं. तर चला फायनली रेडी झालेलो आहे आणि आता मी निघतोय खारघरला. तू पुढून आहे ना बसत, उघड. पाऊस आला होता का रात्री?
का उडले पाणी कुठलं. साठले चला आता निघूया आपल्या दादाच्या घरी. बघ काय राहिलं नाही ना. नाही काय राहिलंच काय तर राहिलं. ठीक आहे. मोबाईल घेतलाय मी. तर फायनली आम्ही दादाच्या घरी आलेलो आहे. आता नाश्ता वगैरे करतो आणि मी निघतो ऑफिसला. मग संध्याकाळी परत इथे येईन मी, कारण आई पण आज जाईल ना गावी, तर त्यासाठी यावं लागेल. तर चला तर नाश्ता करून घेऊया. हा येतं थोडं थोडं येतं जरा. त्याच्यावर टाकतो थोडंसं आणि चटणी पण आण. पहिलं आपण तूप चटणीला खायचो का नाही. गावाला खायला मजा येते. म्हणजे असं कोबी आहे म्हणूनच नाही खाते, पण मला तूपन चटणी भरपूर आवडतं. तर मी कधी मला वेळ म्हणजे चान्स भेटला ना तर मी तूपन चटणी खायला खूप आवडीने खातो. मी तूपन चटणी. खुलतंय का नाही. थोडंसं ते टाक तेवढं बस. आपल्या चटणीत काय काय मिक्स असतं. कांदा खोबरं लसूण आणि तेवढं. आता हे पण असतं ना काहीतरी मसाला अजून काय काय का नाही. गरम कांदा मसाला हो तर जास्त तिथं गरम मसाला, कांदा, खोबरं, लसूण. लसूण. हे हे सर आमची चटणी मिक्स असते, त्यामुळे ते चटणी पण टेस्टी लागते का नाही. आणि त्यात तूप टाकून खाल्लं ना लय भारी लागतं. तारक मेहता. तर ह्याला काय करतो मी, असं रोल करतो. तर चला पॅकिंग झालेली. हे मी काल मित्राचं एमर्जन्सी हेल्मेट घेऊन आलो आणि हे आता माझं. आता हे त्याला देऊन टाकायचं. तर चला आता आपण जाऊया आता कामाला जायला. पूजा करतेस का? तर फायनली मी आता आलेलो आहे दादाच्या घरी. तर थोड्या वेळात आता आम्ही डिनर वगैरे म्हणजे घरी जेवण तर अजून बाकी आहे. थोडं आता चपातीचं बाकी आहे ना. बाकी सगळं झालं ना. भात झाला. भात तर भाजी पण आहे. ओके. बेसन भाजते 2 पोळे वय. हो ठीक आहे. कमी पडेल नाही. तर डिनर वगैरे करून मग तुमची गाडी कितीची आहे? 9 10:30 वाजेपर्यंत आहे ना. तर 10 वाजता निघतील हे लोक. 10 वाजता निघालं तर मग मी पण माझ्या घरी जाईन तिकडे. थोडीशी ते फक्त बरं काय काढलं होईल बरोबर. पाणी झालं सगळं.
झालं ना. मॅसेज टाकलाय. तो वाजलं तर किती 10-14 झालं ते 11 वाजतील येत आता मग. 11च्या आत नाही खायचं. 10:30ला घरात निघायचं, 11:45 पर्यंत पोहोचायचं. मग मी निघू का मग? हां जा. तर मला अर्धा तास लागेल पोचायला तिकडं. 11 वाजतील. परत ते एडिट करून थोडं टाकायचं आहे. एडिट करा बरं 12 वाजता झोपतो. ठीक आहे, नीट जावं मग. तर फायनली मी आता घरी पोचलेलो आहे. आयनाला पण गाडी भेटली आत्ताच, कॉल आला होता. ते पण बसून गेले. आता बाजूत किती 11:15 झालं, म्हणजे 11:15ला त्यांना गाडी भेटली. मी पण घरी पोचलो. तर खूप दमलो, लेट पण झालं, एडिटिंग पण करायची आहे. तर आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटू म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.